ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये हे डॉक्टर्स त्या ठिकाणी जेवत होते आणि त्याच वेळेला अपघात झालेला आहे। तर बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। अहमदाबाद विमानतळाला लागूनच असलेलं हे कॉलेज आणि या कॉलेजच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलेलं आहे। विमानामध्ये एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते। तर ज्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं त्या वसतिगृहातील विद्यार्थी आणि काही रेसिडेंट डॉक्टर देखील या अपघातामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या सर्वांना आणण्यात आलेलं आहे। मोठी गर्दी या रुग्णालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नातेवाईक देखील भयभीत झालेले आहेत आणि रुग्णालय परिसरामध्ये आता प्रचंड गर्दी पाहायला मिळते। तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा या विमानामधून प्रवास करत होते। तर बीजे मेडिकल विमानामध्ये जवळपास 230 प्रवासी आणि बाकीचे क्रू मेंबर्स जे आहेत 12 क्रू मेंबर्स म्हणजे 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स जे आहेत ते यामधून प्रवास करत होते। डीजीसीएकडनं ही माहिती देण्यात आली ज्या प्रकारे हे विमान क्रॅश झालेलं आहे। त्या वसतिगृहामध्ये हे विमान कोसळलं त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअल्टीज झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या सर्व डेड बॉडीज काढण्याचं काम सध्या सुरू आहे। तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये विमान ज्यावेळेला असं कोसळलं त्यावेळेची ही दृश्य आहेत। वरच्या भागामध्ये ज्या हॉस्टेलमध्ये हे विमान कोसळलं त्या ठिकाणची ही दृश्य आहेत हॉस्टेलमधली आणि विमानाचा काही भाग या ठिकाणी अडकून राहिलेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये ज्यावेळेला विमान कोसळलं ती जेवणाची वेळ होती। काही डॉक्टर्स हे त्या ठिकाणी जेवत होते ते देखील यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। तर आतली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं ते हॉस्टेल आहे। या हॉस्टेलच्या मध्ये हे विमानाचा काही भाग जो आहे तो घुसलेला आहे आणि विमानामध्ये स्फोट झाला। अहमदाबाद ते लंडन असं डायरेक्ट फ्लाईट होतं त्यामुळे फ्युएल मोठ्या प्रमाणामध्ये या फ्लाईटमध्ये असणार। त्यामुळे ज्यावेळेला फ्लाईट क्रॅश झालं त्यावेळेला मोठा स्फोट झाला। आगीचे धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळाले। विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा अपघात घडलेला आहे। रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळलं आणि एकच आगीचा मोठा गोळा हा आकाशामध्ये पाहायला मिळाला। अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद केलेली आहेत। ही दृश्य इतकी भयावह होती की या दृश्यांमधून या अपघाताची गंभीरता लक्षात येईल आणि त्या अपघातानंतर आता सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे। अग्निशमन दल एनडीआरएफच्या टीम आहेत, आर्मी आहे, त्याचबरोबर स्थानिक रहिवासी, स्थानिक पोलीस आणि स्थानिक प्रशासन हे देखील कामाला लागलं आणि त्यांनी तातडीनं सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। मात्र वसतिगृहामध्ये ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या वसतिगृहामध्ये देखील मोठं नुकसान झालेलं आहे। त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअल्टीज झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तर विमान कोसळलं आणि त्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतलेली होती। टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळलं। धुराचे आगीचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत होते। एअरपोर्टच्या बाजूलाच असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजवर हे विमान कोसळलं। 230 प्रवासी, 2 पायलट्स आणि 10 क्रू मेंबर्स या विमानामध्ये होते। विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणी रहिवासी हा असा भाग होता। तिथे देखील काही कॅज्युअल्टीज त्याचबरोबर तर हॉस्टेलमध्ये घुसलेला हा विमानाचा भाग आपण या ठिकाणी पाहतोय। विमानाचा मागचा भाग आपण पाहतो आहोत। याच हॉस्टेलमध्ये हे विमान अपघातग्रस्त झालं। आगीचा एक मोठा गोळा आकाशामध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर मोठी दुर्घटना घडलेली होती। ही दुर्घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। या दुर्घटनेची भीषणता, दाहकता या दृश्यांमधून समोर आलेली आहे। ज्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं त्या वसतिगृहामध्ये रेसिडेंट डॉक्टर देखील राहायला होते। त्याचबरोबर बीजे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं या वसतिगृहामध्ये राहायला होते। जेवणाची वेळ होती, हे सर्व जेवण करत असतानाच हा विमान अपघात घडला। या अपघातामध्ये वसतिगृहामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅज्युअल्टी झाल्याची माहिती आता समोर येते आहे आणि या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे, बचाव कार्य सुरू आहे। प्रत्येक व्यक्तीला, जखमी व्यक्तीला या ठिकाणाहून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं जात आहे। त्यामुळे रुग्णालयात देखील नातेवाईकांची आता
प्रचंड गर्दी होताना दिसते. हे प्रवासी विमान अहमदाबादवरून लंडनकडे निघालेलं होतं. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानानं 1:23 उड्डाण केलं. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या विमानामध्ये होते. विमानामध्ये एकूण 169 भारतीय तर 53 ब्रिटिश नागरिक होते. 7 पोर्तुगीज नागरिक यामध्ये होते. 1 कॅनेडियन नागरिक होता. तर 2 लहान बालकं या विमानामधून प्रवास करत होती. 11 लहान मुलं होती. लंडनला जाणारी जी काही एअर इंडियाची AI 171 ही जी काही फ्लाईट होती ती क्रॅश झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 242 लोक होती. त्याच्यात 230 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स होते. या घटनेनंतर तातडीनं देशाचे गृहमंत्री हे घटनास्थळी पोहोचतायत. माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्या सगळ्या गोष्टींचं बारीक अगदी सूक्ष्मपणे याचं आज मॉनिटरिंग करतायत. आमचे राममोहन नायडू त्या ठिकाणी पोहोचतायत. दिल्लीमध्ये आत्ताच मंत्रालयात एक वरिष्ठ स्तरावरती आमची बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरी असतील, DGC असतील, आमचे AIचे सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, सगळ्यांची आमची एक बैठक झाली आणि ही घटना कशी घडली, त्याच्यामागचं कारण काय, तिथे किती कॅज्युअल्टी आहेत, किती जखमी आहेत, याच्यावरती चर्चा, त्याच्यावरती काम सातत्याने गेले 2 तास सुरू आहे. आणि आता मी सुद्धा आमचे सेक्रेटरी असतील आणि DGC असतील यांना सोबत घेऊन अहमदाबादला पोहोचतोय. आणि तेव्हा मला असं वाटतं की आता प्राथमिक स्वरूपामध्ये जे घडलंय ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता नेमकी किती कॅज्युअल्टी झाली आहे, काय झाली आहे, राज्य सरकार, गुजरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी मदत त्या ठिकाणी होतीये. आता जखमींना मदत करण्याचं, हॉस्पिटलला पोहोचवण्याचं काम सुरू आहे. एक हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता जो अहमदाबाद विमानतळावरचा हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 079 22869211 079 22 86 92 11 आणि दिल्लीच्या एअर इंडियाचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 011 6932 9333 011 693 29 333. त्यामुळे सगळ्या पातळीवरती आता मदत कार्य सुरू आहे. आम्ही सगळे त्या ठिकाणी पोहोचतोय आणि त्या परिस्थितीचं एकदा सगळं पाहिल्यानंतर नक्की काय झालं, कशामुळे घडलं हे त्यानंतर आपल्या समोर येईल. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण ट्रॅव्हल करत होते अशी बातमी येते. काय नेमकं आणि आता प्रत्यक्षात काही नावं अजून येत आहेत, पण आता त्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही. ते एकदा स्पष्टपणे जोपर्यंत ऑफिशियली आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याच्यावरती आता मला वाटतं बोलणं योग्य. इन्व्हेस्टिगेशन मध्ये सर प्रायमा फेसी काय दिसून येतं आणि ज्या प्रकारे क्लॅश झालाय ती मेडिकल हॉस्टेल सांगितली जाते आहे, अंदाजाने काय कॅज्युअल्टीचा आकडा, नेमकं कारण काय ते आता सांगणं मला असं वाटतं उचित नाही का. त्याच्यावरती खूप वेगळे तर्क किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्याच्यावरती आता अभ्यास चालू आहे, त्याची चौकशी चालू आहे, ते आपल्याला समजेलच. आणि ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय तिथे सुद्धा कॅज्युअल्टी झाल्याची किंवा जखमी झाल्याची शक्यता असू शकते, पण अधिकृत आपल्यापर्यंत अजून ती माहिती नाही. आम्ही तिथे आता पोहोचतोय. पंतप्रधान मोदी पण जाणार आहेत का तुम्ही? मान्य मोदीजी या सगळ्या घटनेवरती बारीक लक्ष ठेवून आहेत. आमच्या सगळ्यांशी ते मॉनिटरिंग त्यांचं सुरू आहे. त्या सूचना PMO मधनं येत आहेत. ते स्वतः मान्य अमित भाईंशी, नायडूजी सगळ्यांशी बोलत आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळेच आता तिथे पोहोचतोय. सर विमानांचं ऑडिट होईल का? विमान कंपन्या कशा प्रकारे? नाही, एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर तर निश्चित, पण असं नाही की दुर्घटना घडली म्हणून, पण नेमकं आता त्याच्यात कारण काय हे जेव्हा समोर येईल तेव्हा मला असं वाटतं त्याच्यावरती बोलणं. धन्यवाद. एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं. देशासाठी आणि गुजरातसाठी देखील अत्यंत हा आजचा काळा दिवस. 242 प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलेला आहे. अहमदाबादमध्ये झालेला हा विमान अपघात ही मोठी